यशवंत अनाप सोनगावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्री श्याम इंगळे सर यांनी या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात आपल्याला करून दिली आणि हा डिजिटल प्रोजेक्ट आपल्यापर्यंत आणला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, तसेच या प्रोजेक्टविषयी सातत्यपूर्वक मार्गदर्शन करणारे आपले ग्रेट मेंटर, बेहतरीन लिडरशिप असलेले माननीय श्री भीमराव पाटील सर यांचं पण खूप खूप धन्यवाद करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, आज आपण सर्वजण वेळात वेळ काढून या मंचावर उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. जसं की आपण जाणतात, आज जबरदस्त सेशन होणार आहे. आपले ग्रेट लीडर, ग्रेट अपलाईन या डिजिटल प्रोजेक्टविषयी मार्गदर्शन करणार आहेत. मित्रांनो, तर त्यासाठी आपण सर्वांनी आपापल्या टीमसोबत, आपापल्या साथी सहयोगीसोबत मीटिंगमध्ये बसणं गरजेचं आहे. तर सर्वांनी आपले साथी सहयोगी या झूम सेशनला कनेक्ट झालेत की नाही ते रिचेक करून घ्या आणि आपला स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये शेअर करा. मित्रांनो, सफलता का एक ही नारा लगातार अटेंड करे हे झूम सेशन हमारा. मेटावेल झूम सेशन प्रेझेंटेड बाय प्रोफेशनल टीम इंडिया. चला तर मित्रांनो, थोडासा पण वेळ वाया न घालवता आज आपण ग्रेट पर्सनॅलिटी, ग्रेट लीडर यांच्या वाणीतून आज आपण प्लॅन प्रेझेंटेशन न होता ऑब्जेक्शन हँडलिंग, आपल्याला जे प्लॅन दिल्यानंतर जे प्रॉस्पेक्टचे ऑब्जेक्शन येतात ते आज ऑब्जेक्शन हँडलिंग म्हणजे प्रश्न उत्तर होणार आहे. तर जे आपल्याला समोरच्याचे प्रश्न येतात त्या प्रश्नाला आपण काय उत्तर दिलं पाहिजे, त्या ऑब्जेक्शन हँडलिंग आज आपले ग्रेट अपलाईन, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री श्याम इंगळे सर हे विशेष सेशन आज घेणार आहेत. तर त्यासाठी सर्वांनी डिजिटली हँडराईटच्या सहाय्याने, डिजिटली फ्लॉवर बुकेच्या सहाय्याने त्यांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट अपलाईन, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री श्याम इंगळे सर. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. वेलकम सर. नमस्कार मित्रांनो, आज जरा थोडंसं वेगळं सेशन घेतोय आपण, ऑब्जेक्शन हँडलिंग. म्हणजे रेग्युलर घेतलं पाहिजे दर आठवड्याला, पण आपलं तिथे जरा थोडंसं काही कारण असतो आपण झूम सेशन घेतो, रोजचं प्लॅनिंग घेतो. तर आज आपण ऑब्जेक्शन हँडलिंग कशी करायची ते बघणार आहोत. तर बरेचसे लोक याच्यात जुने आहेत, मेटाफोर्स पासून कनेक्ट आहे. जे नवीन लोक आले यांना मेटाफोर्स काय होतं हे माहित नव्हतं. आज मेटाफोर्सचा विचार जर केला त्यावेळेस ज्यावेळेस 8 महिने जर सिस्टीम बंद होते किंवा काय ज्यांचा प्रॉब्लेम झाला होता त्या प्रॉब्लेममुळे ते सिस्टीम बंद होती, परत सिस्टीम नव्याने चालू होती. प्रत्येकाचे जे स्लॉट होते त्या स्लॉटमध्ये डबल रेट झालेला त्याचा, ते पण बेनिफिट भेटते. म्हणजे जर सिस्टीम वरती भरोसा असेल, आपले जे लीडर आहे सगळे जवळ बरेचसे लीडर त्यांचं 100% भरोसा आहे, गॅरंटी, त्यामुळे ते रोज झूम मीटिंगला असतात. जर फ्रॉड काही व्हायचं असेल तर त्याच वेळेस फ्रॉड झाला असता मेटाफोर्स मध्ये, म्हणजे परत सिस्टीम रन झाली नसती. आज मेटावेलचा विचार केला आपण आणि मेटाफोर्सचा जर विचार केला तर मेटाफोर्स ज्यावेळेस लॉन्च झाला 29 जून 2022 ला, हा फक्त 5% होता. जे टेक्टाईल वगैरे त्या प्रोग्राम फक्त रन होते त्याच्यामध्ये. पण आजचा जर विचार केलाय त्याच्यात जे प्रोजेक्ट येतात किंवा जी सिक्युरिटी येते मेटावेल मध्ये, ती मेटाफोर्सच्या 95% जास्त आहे, हार्ड आहे. कारण जो प्रॉब्लेम त्यांनी पहिल्या वेळेस जे फेस केले होते, जे फ्रॉड झाले त्यांचे, ते प्रॉब्लेम पूर्ण आयसोलेट करता येते या मेटावेल मध्ये. आणि 95% मेटाफोर्स पेक्षा मेटावेल मध्ये मोठं अर्निंग आहे, जास्त प्रोजेक्ट येतात. मग त्यामध्ये आणि यामध्ये हा 2 टाईपचा फरक आहे. 5%च मेटाफोर्स होता, पण 95% तुमचा मेटावेल आहे. तर 95% मेटावेल जर असेल, मोठं अर्निंग येत असेल, तर आपण विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला याचा विचार करावाच लागेल की याच्यामधनं पैसा कसा कमवायचा आपल्याला. आज याच्यात वेगवेगळे मार्ग आहे.
वेगवेगळे सोर्स आहे, जवळजवळ 21 ते 22 रोड मॅप प्रमाणे याची सोर्स आहे, त्यामधनं तुम्हाला पैसे येणार आहेत. आज जर यांची स्वतःची करन्सी होती, पूर्वी आपण डायमध्ये करत होतो याआधी, आज 2 तारखेला ऑडिट कंप्लीट होते आणि ऑडिट कंप्लीट झाल्यानंतर 1-2 ते 3 दिवसामध्ये याची मोठ्या स्वरूपात लॉन्चिंग होईल. त्यावेळेस तुमची जी करन्सी राहील डाय राहणार नाही. त्यावेळेस जे टोकन आपले होणार आहे किंवा आपण जे घेणार आहे स्लॉट घेणार किंवा जे आपण जे लेवल घेतो ते आपल्याला डायच्या ऐवजी आपल्याला आयजीटी टोकन मध्ये घ्यायला लागेल. पण आयजीटी टोकन घेण्यासाठी तुमच्याकडे सीएस कॉइन जर असेल तरच तुम्ही घेऊ शकता, किंवा त्याला एक दुसरं ऑप्शन आहे, ज्यांच्याकडे सीएस कॉइन नाहीये, नवीन लोक आहे, तर त्यांनी काय करायचं, डेस्क वरती जाऊन सीएस कॉइन परचेस करायचं युएसडीटी थ्रू आणि त्यानंतर आयजीटी टोकन घेऊ शकतो. तो आयजीटी टोकन वरतीच तुमचा बिझनेस चालणार, कारण सीएसचा रेट खालीवरती जाणारच, कारण डिमांड अँड सप्लाय वरती ते डिपेंड राहणार. आयजीटी टोकनचा रेट आपला जो $10 आहे आता डायचे, तेच रेटमध्ये चेंज होणार नाहीये, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला जो इन्कम येईल तो आयजीटी टोकन येईल. आयजीटी टोकनचं तुम्ही परत सीएस मध्ये स्वॅप करून ते युएसडीटी मध्ये तुम्ही विकू शकता ते. तर हा झाला मेन बेस याचा. आज ह्या प्रोजेक्टचा बेस आहे स्टॅटिक्स अँड स्ट्रॅटजी, इन्स्टंट पैसा, लगेचच्या लगेच पैसा. आपण प्लॅन दाखवतो, प्रत्येक जण प्लॅन दाखवतो, प्लॅन सांगतो किंवा झूम सेशनला बसवतो. पुढच्याला कितपत समजल याची काय आपल्याला भरोसा नसतो, गॅरंटी नसते. प्लॅन द्यायचं काम आहे आपलं, आपण प्लॅन देतो, 100% देण्याची तयारी करतो. पण पुढच्यानी जर समजून घ्यायचंच नाहीये किंवा काही जर उलटे प्रश्न विचारल्यानंतर आपण त्याच्यावरती रेस न होता किंवा त्याला अपोज करायचं नाही आपल्याला किंवा विरोध करायचा नाही त्याला एकदा प्रेमाने सांगायचं. ती प्रेमाने ऑब्जेक्शन हँडलिंग करता आली पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे आपल्या डोक्यावरती थोडंसं बर्फ ठेवणं गरजेचं आहे. डायरेक्ट समजा तू मी मध्ये जायचं नाही आपल्याला. जर एखाद्याने प्रश्न विचारला ऍडव्हान्स, बरेचसे लोक मुद्दाम काही विचारतात काहीतरी, तर त्यावेळेस आपण उत्तर काय द्यायचे आपल्याला जर माहित नसेल, सर्वप्रथम तर आपण सायलेंटली जर त्याला शांततेत त्याचे सगळे प्रश्न ऐकून घ्यायचे. 80% तिथं आपण ऐकणं गरजेचं आहे आणि 20% बोलायचं आपल्याला. आता ऑब्जेक्शन हँडलिंग मध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न येतो लोकांचा, तो म्हणजे कंपनी बंद झाली तर. पहिलं तो कंपनीवरतीच येतो. आज ज्या प्रोजेक्टमध्ये काम करतोय आपण मेटावेल मध्ये, हे कोणत्याही प्रकारची एक अशी कंपनी नाही किंवा अकाउंट नाही, हे आपल्याला क्लिअर त्याला सांगता आलं पाहिजे. कारण तुम्ही आजपर्यंत ज्या बघितल्या त्या कंपन्या बघितल्या, कंपनीचं एक अकाउंट होतं, अकाउंटमध्ये पैसे टाकल्यानंतर एक ठराविक रक्कम गोळा झाल्यानंतर ती कंपनी गायब झाली. हे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मला पण असंच वाटत होतं की कंपनी बंद झाली तर, पैसा गेला तर. पण मी हे समजून घेतल्यानंतर, मी हे प्रोजेक्ट समजून घेतल्यानंतर मला कळलं की हे बंद नाही होऊ शकत, त्याचं कारण वेगवेगळे. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. हा जो प्रोजेक्ट चालतोय डिसेंट्रलाइज सिस्टीम मध्ये, आज हे जे प्रोजेक्टचे जे क्रिएटर आहे यांचं जे नाव आहे तेच मोठा विश्वास आहे. मिस्टर लाडो ओकाटनिको हाच MLM मार्केटिंग किंवा क्रिप्टोमध्ये एक विश्वासाचं नाव आहे. कारण आजपर्यंत ज्यांनी जे प्रोजेक्ट केला, समजा हा जो प्रोजेक्ट केला, जर बंद करायचं होतं, काही करोडो रुपये होते त्यांच्याकडं मेटाफोर्स मध्ये, तर त्याच वेळेस बंद केला असतं त्यांनी. तर त्यांनी तो बंद न करता लोकांच्या फायद्यासाठी किंवा आपल्यावरती असा स्टॅम्प नको बसायला, फ्रॉड करून गेला व्यक्ती, जरी लॉस झाला तरी त्या व्यक्तीने हा प्रोजेक्ट चालू केला आणि लोकांचा फायदा करून दिला. तर आपल्याला मेन बेसिक आपल्याला वैयक्तिक स्वतःला समजलं पाहिजे हा प्रोजेक्ट काय आणि कोणासंग काम करतोय. तर ही कंपनी बंद का होणार नाही याचं कारण आहे डिसेंट्रलाइज सिस्टीम. आज भरपूर डिसेंट्रलाइज सिस्टीम आल्या, त्या पण गायब होऊन गेलेल्या आहेत. त्याची वेगवेगळे कारण आहे. पण आपण कोणाबरोबर काम करतो, कोणत्या व्यक्तीबरोबर काम करतो, हे महत्वाचं आहे. आता डिसेंट्रलाइज सिस्टीम तर आहेच, पण याच्यामध्ये जी तुम्हाला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये डिप्लॉय केलेलं आहे, अपलोड केलेला प्रोजेक्ट नाही, डिप्लॉय केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं जे सांगणं आहे त्याला, त्या पुढच्या व्यक्तीला, की हा LLC अंतर्गत प्रोजेक्ट येतो. इथं काही जर फ्रॉड झाला तर त्या व्यक्तीला पोलीस घेऊन जाणार, हे 100%. कारण LLC अंतर्गत जर तुम्ही प्रोजेक्ट डिक्लेअर करताय
तुमची पूर्ण माहिती त्या देशाला दिली जाते, वेगवेगळ्या देशांना ती प्रोव्हाइड केली जाते. जिथे काम चालू आहे त्यांना ते प्रोव्हाइड केलं जातं की आमचं असं असं प्रोजेक्ट आहे. पूर्ण माहिती दिल्याशिवाय हा प्रोजेक्ट चालत नाही. LLC अंतर्गत जे प्रोजेक्ट येतात त्याचे प्रत्येक देशाला माहिती असते, कोण क्रिएटर याचा कोण चालवतोय. त्या क्रिएटरची माहिती दिली आहे. काही जर फ्रॉड झाला तर त्या क्रिएटरला धरलं जातं तिथं. तर मेन आपल्याला याच्यामध्ये सांगायचं आहे की हा LLC अंतर्गत प्रोजेक्ट आहे, एक स्कीम नाही. आता बऱ्याचशा ठिकाणी स्कीम आलेल्या आहेत. 1 लाखाचे 2 लाख, 2चे 4 लाख आजपर्यंत झाले नाही आणि होणार पण नाही. मग आता ही स्कीम नाही, इथं काम केलं तर पैसा येईल, काम न केलं तर पैसा येणार नाही. आणि याच्यात आपण क्लिअर कट सांगणं गरजेचं आहे की 2 व्यक्ती या बिझनेसमध्ये पाहिजेत कमीत कमी. आपण काय सांगतो, जोडाजाडीची माणसं, जो तुम्ही 2 जोडा आणि त्यांनी 2 जोडा, तसं नाही. याला हा वर्किंग प्लॅन आहे. वर्किंग प्लॅन कसं आहे, आपण एक उदाहरण देता आले पाहिजे आपल्याला. सपोज आपण एखादं दुकान चालू केलं, चहाचं म्हणू किंवा वडापावचं म्हणू. चहाचं जर दुकान चालू केलं, त्याला कस्टमरच जर नसेल तर दुकान चालणार कसं? त्याला कस्टमर लागतील. कोणत्याही गोष्टीला लोकांशिवाय पर्यायच नाही. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत लोक लागतात. जन्माला आल्यानंतर म्हणजे आल्यावरती पण लोक लागतात आणि वर जायच्या टाइमला पण लोक लागतात. याच्याशिवाय पर्यायच नाही. तसंच तुम्हाला जर काम करायचं असेल त्याच्यामध्ये क्लिअर कट सांगणं गरजेचं आहे की लोकांशिवाय पर्याय नाही. आज कंपनी बंद पडेल का, याचं आपण उत्तर देणं गरजेचं आहे व्यवस्थित. हा LLC अंतर्गत प्रोजेक्ट आहे. ही कोणत्या प्रकारची स्कीम नाही. आज 29 जून 2022 पासून हा प्रोजेक्ट चालू आहे. आज 3 ते 4 वर्ष झालेले. व्यवस्थित प्रोजेक्ट चालू आहे. 21 लाखाच्या पुढे गेलेले, म्हणजे जवळजवळ 22 ते 23 लाख लोक याच्यात काम करतात. डेलीचे 1700-1800 नवीन जॉईनिंग आहेत. हे जॉईनिंग का होतात? कारण कोणी कोणी कुठंतरी काम करतंय म्हणून जॉईनिंग होत आहे. तर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे, कंपनी का बंद होणार नाही. त्यानंतरचा विषय येतो, लोक काय म्हणतील. बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम येतो की लोक काय म्हणतील, मग मी काय सांगू. आता लोक काय म्हणणार, लोक पायी चालून देत नाही आणि कोणत्याच प्रकारे चालून देत नाही लोक. तुम्ही काहीतरी वेगळं करायचे विचार केला तर लोक त्याला नावच ठेवणार. आज जगामध्ये जे जे लोकांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांना एक तर लोकांनी बावळट म्हणलेलं आहे किंवा मूर्ख म्हणलेलं आहे. यांना काहीच कळत नाही. आता बरेचसे लोक जे MLM मध्ये काम करतात किंवा नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करतात, असा एक ठपका स्टॅम्प बसलेला आहे, हे बेकार लोकांचं काम आहे. काय हे ज्या लोकांना काहीच कामधंदे नाही त्यांचं काम आहे. पण अशाच लोकांनी पैसा कमवला नेटवर्क मार्केटिंग मध्ये, ज्या लोकांनी नाव ठेवलं त्यांनी. लोकांचा जर विचार केला तर तुमचं कोणत्याही प्रकारची सुधारणा होऊ शकत नाही. ज्याला नाव ठेवायचंय त्यांनी नाव ठेवलं तरी चालेल. आपण आपलं काम व्यवस्थित करणं गरजेचं आहे, कारण आपली फॅमिली, आपला परिवार हा महत्वाचा आहे आपल्याला, ना की लोक. त्यामुळे कोणी पण लोक नाव ठेवतील हा स्टॅम्प घेऊन जर फिरले तुम्ही, जर लाजत बसले तर उपयोगच नाही काय. लोकांचा आजच्या घडीला विचार करणं थोडंसं बाजूला ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे लोक काय म्हणतील, लोक आणून देतील का तुम्हाला? लोक रुपये पण आणून देणार नाही. मागा ते जे नाव ठेवल ना त्याला मागा तुम्ही 10,000 रुपये दे म्हणा, देऊ शकत नाही. तर मग अशा लोकांचा विचार का करावा? जर आपल्याला गरज आहे पैशाची, आज जर पैशाची गरज आहे म्हणून आपण काही नाही काही करतोय, कोणी व्यवसाय करत असेल, कोणी सर्व्हिस करत असेल, तर मग लोकांनी नाव ठेवल्यानंतर आपण त्याला घाबरायचं काही काम नाही. तर त्याला क्लिअर कट करणं गरजेचं. लोक काय म्हणतील, लोक जे म्हणायचे ते म्हणतील. आपण काय करतो हे आपल्याला पसंत पडत असेल तर आपण हे काम करणं गरजेचं आहे. त्यानंतर बऱ्याचशा लोकांचा विषय येतो की लोकच नाही. म्हणजे तुम्ही प्लॅन सांगता आणि प्लॅन सांगितल्यानंतर किमान तुम्ही 2 लोक त्यांना म्हणता, 2 लोक पाहिजे. आता अशी जर व्यक्ती असेल, लोकच नाहीये, तर याला म्हणा तुम्ही जर कार्यक्रम काढला तर किती लोक येतील? कोणता एखादा कार्यक्रम करा, साखरपुड्याचा काढा, लग्नाचा काढा, कोणाचं काय करायचं ते करा. एखादं समजा घरभरणी काढायची असेल, घरभरणी करायची आपल्याला, किती लोक असतील तुमच्या कार्यक्रमात? तो सरळ सरळ सांगा 100-1 लोक. मग हे लोक कुठून आलेले तुमच्याकडे? जर तुम्ही म्हणता माझ्याकडे 2 लोकच नाही, लोक नाही असं नाही, लोक आहेत भरपूर, पण मला सांगायचं कसं, हा एक मेन काही काही लोकांना प्रॉब्लेम येतो. तर लोक हे भारतात नाही याचं उत्तरच नाही, कारण हा 150 कोटीचा
लोकसंख्या असलेला देश आहे आणि सर्वात मध्ये याच्यामध्ये गरिबी पण आहे आणि बेकारी पण आहे. भरपूर शिक्षण झालेले लोक आहे, घरी बसलेले, आणि गरिबीचे तर विचारच करू नका. काही काहींना एक टायमाचं सुद्धा खायला नाही. मग अशा देशामध्ये जर लोक नाहीत म्हटल्यावर फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. आज जर समजा काही काही लोक बरेचसे काम करतात, किती रुपयाला काम करतात? 5 ते 10 हजार रुपये. आज 5 ते 10 हजार रुपयात घर भागते का? घर चालतंय का? कसं वसं रडत रडत चाललेले. आज जर समजा 30 दिवस जर तो काम करतोय 5,000 7,000 वरती, हे लोक काय, यांना गरज आहे ना पैशाची. हे लोक सुद्धा तुमच्याकडे काम करू शकतात, या बिझनेसमध्ये येऊ शकतात. लोक नाही हा विषयच नाही. लोक भरपूर आहे पण आपण पोचत नाही, त्यामुळं लोक नसतात. त्यानंतर बऱ्याचशा लोकांना एक प्रश्न येतो, प्लॅन सांगितलं, बरेच लीडर सांगतात प्लॅन. आता प्लॅन सांगण्याची एक पद्धत आहे ती. जर तुम्ही एखाद्या जिथे गेला तर प्लॅन किती वेळ सांगितला पाहिजे, प्लॅन सांगण्याचं सुद्धा तुम्हाला तारतम्य ठेवायला लागेल. तर प्लॅन किती वेळ सांगायचं? जास्तीत जास्त 35 मिनिट. तुमचं 1 तासाच्या आत सगळं त्याचे प्रश्न सगळं काही मिटलं पाहिजे. याच्यामध्ये 10% तुमचं लगेचच्या लगेच इन्स्टंट आयडी निघू शकतो. 90% लोक डिले करतात. उद्या करू, परवा दिवशी करू, पैशाची अडचण, बऱ्याचशा अडचणी, बायकोला सांगन, नवऱ्याला विचारन, असे बऱ्याचशा अडचणी असतात. तर ह्या केसमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला मी कसं सांगू, हा त्याचा प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं द्यायचंय. त्याला आधी सांगायचं की मला पण हाच मोठा प्रश्न पडला होता का, मी कसं सांगू. पण माझे जे अपलाईन होते, जवळपास मला 2-5 लाख रुपये भेटले, तोपर्यंत तेच सांगत होते. मी काय करायचो, फक्त घेऊन जायचो लोकांकडे आणि त्यांची कॅसेट म्हणजे बटन दाबल्यानंतर ते सांगायचं. असं जर थोडासा जोक केला तर केव्हा पण चांगलं, डायरेक्ट सिरियस नकोय. मग ते अपलाईन टोटल त्याला सांगायचे, नंतर आम्ही जॉईनिंग करायचो. फक्त मी लोक आणायचो, बसवायचो आणि या पद्धतीने आमचं काम चाललं. 5 लाख रुपये 6 लाख रुपये भेटले, मला गॅरंटी आली. नंतर मी स्वतः शिकून घेतलं. जर आपण स्वतः शिकलो तरच आपला बिझनेस फार मोठ्या स्वरूपात मोठा बिझनेस होऊ शकतो. फक्त त्याला काय करायला लागतं, आपल्याला स्वतःला शिकणं गरजेचं आहे. आपण कधी शिकू? ज्यावेळेस आपण इथं मीटिंग असते, झूम मीटिंग असते, युट्यूबला आपण त्याचा व्हिडिओ बघू शकतो. युट्यूबला आपला स्वतःचा चॅनल आहे, या सिस्टीमचा प्रोफेशनल टीम इंडियाचा आपला चॅनल आहे. त्याच्यावरती जी झूम मीटिंग असते किंवा सेशन टाकले असतात ते आपण ऐकणं गरजेचं आहे. लगेचच्या लगेच आपल्याला काही समजत नाही, मग आपण हे थोडं 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 करून शिकणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही काहीच सांगू नका सुरुवातीला, जोपर्यंत तुम्हाला पैसा येत नाही चांगल्या मोठ्या स्वरूपात. आणि हळूहळू तुम्ही स्टेप बाय स्टेप शिकून घ्या. ते शिकला तर तुम्ही सायकल चालू शकता, शिकला तर तुम्ही विमान चालू शकता, आणि काही जर शिकलं नाही तर तुम्हाला सायकल चालवता येणार नाही आणि विमानं पण चालवता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने याच्यामध्ये शिकलं तर सगळं काही होऊ शकतं. तर मी काय सांगू, हा त्याचं उत्तर आपल्याला क्लिअर कट देता आलं पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्वाचे बरेचसे लोकांचे काही असे प्रश्न असतात की पैसा नाही माझ्याकडं, बरोबर ना? तर पैसा नाही हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. मला तर बिझनेस करण्याची फार इच्छा आहे पण माझ्याकडे पैसा नाही, तर मग मी काय करू? आता प्रत्येक जण, बरेचसे लोक म्हणजे 70-80% लोकांकडे 20,000 रुपयाचा मोबाईल आहे. आता जर 20,000 रुपयाचा मोबाईल वापरतोय तर त्याला 50% म्हणजे 11,280 नी जर 4 स्लॉटनी, जास्तीत जास्त आपण काय करायचं काम, की 4 स्लॉटनीच तो व्यक्ती घ्यायचा. कारण मोठा पैसा त्या सिस्टीम मधून येतो. कारण आपल्याला ज्यादा स्लॉट असेल, सपोज त्याच्याकडे एक व्यक्ती जरी आला आणि तिने तुमचं डुप्लिकेशन केलं, 4 स्लॉटच वाला, तर $29 लगेच येतात. म्हणजेच आपल्याला इथं त्याला वेळ नाही द्यायचा. कारण काय होतं, बऱ्याचशा वेळेस डिले झाल्यानंतर माणूस वैतागून जातो. समजा पहिल्याच जर स्लॉट घेतला, किती लोक आणायचे त्याच्यामध्ये, जवळजवळ 6 लोक आणायचे त्याला. 6 लोक आणते वेळेस त्याचं दमछाट होते कधी कधी. जर इथे एकच व्यक्ती आणला तर $29 आले तर त्याला आनंद होतो. मला एकच व्यक्ती कनेक्ट केल्या केल्या मला $29 आले. त्यानंतर हे महत्वाचे प्रश्न आहे. आज समजा त्याच्याकडे पैसाच नाही तर त्यावेळेस त्याला इन्स्टंट जर म्हणत असेल, तो काम तर करायचं पण पैसा कमी माझ्याकडे, त्या तुम्ही त्या स्लॉटनी सुद्धा फर्स्ट स्लॉट जो 1,000 रुपयाचा आपला त्यांनी सुद्धा ओपन केलं तरी चालेल. पण त्याला एक सांगायचंय आपल्याला की थोड्या दिवसात आपल्याला तुमचं स्लॉट वाढवून घ्यायची. जर स्लॉट मोठे असेल तरच इथं मोठा पैसा येतो.
जेवढे स्लॉट तुमचे छोटे, म्हणजे पहिला स्लॉट जर घेतला तर त्याला मोठा अमाऊंट येण्यासाठी वेळ लागतो, लवकर येत नाही. जर तुम्ही 4 स्लॉटने घेतलं तर 4 स्लॉटचं जर सिंगल सायकल जरी फिरवलं ते 31,000 रुपये येतात आपल्याला. हे आपल्याला त्याला सांगणं गरजेचं आहे, पटवून देणं गरजेचं आहे. जर तुमचा मोबाईल 20,000चा आहे, तुम्ही एखादा व्यवसाय चालू करताय 11,200 चालू करा. आणि जर समजा ते जर नसेल त्याच्याकडं, तर डिले होत असेल, नंतर बघू असं करता 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 तो सिस्टीमच्या बाहेर जातो. त्यासाठी आपल्याला सिंगल स्लॉट जरी असेल तरी शेवट त्याला आपल्याला त्या बिझनेसमध्ये आणणं गरजेचं आहे. कारण त्याला जास्त वेळ जर तुम्ही होल्डवरती ठेवलं तर तो प्रॉब्लेम येतो. ज्यावेळेस आपण प्लॅन देतो, प्लॅन दिल्यानंतर त्याला 24 तासाच्या आत आपला परत परत कॉल होणं गरजेचं आहे. आता समजा नेटवर्क मार्केटिंग वाले जे लीडर असतील, ते तुम्ही प्लॅन दिला, लगेच कनेक्ट होणार नाही तुम्हाला. कारण त्याला वेळ लागेल, कारण तो चेक करतो. हा किती कॅपॅसिटीचा माणूस आहे, किती कॅपेबल आहे, फॉलोअप घेतोय की नाही. कारण बरेचसे लीडर काय करताय, लगेच कनेक्ट होत नाही. कधी कधी 6 महिने जातात, 7 महिने जातात, तर तुम्ही सांगतो कनेक्ट होणार नाही, कारण तो तुम्हाला चेक करतो. जर नेटवर्कर जर असल, तो पूर्णचे पूर्ण किस केल्याशिवाय तो जॉईनिंग होणार नाही. आणि बरेचसे नेटवर्कर तुम्हाला डिमांड करतात की तुम्ही मला किती स्लॉटने करणार. त्यावेळेस कोणत्याही प्रकारे एक स्लॉटनी सुद्धा जॉईनिंग करू नका. जर स्वतःचा पैसा स्वतः इन्व्हेस्ट जर केला तरच ती व्यक्ती याच्यामध्ये काम करू शकते. कारण आपण जो पैसा कमावलाय तो त्याला जर स्लॉटला देत असताना आपण, ती व्यक्ती काम करत नाही. तो पैसा आपला बोगस गेलेला असतो. जर स्वतःचा पैसा खर्च झाला तरच तो रेग्युलर प्लॅन देईन, रेग्युलर जॉईनिंग काढील आणि तरच त्याला पैसा भेटेल आणि तुम्हाला पण पैसा भेटेल. इथं बरेचसे लोक काय म्हणतात, MLM मार्केटिंग मध्ये काम करतो आपण प्रोडक्ट बेस मध्ये. सपोर्ट काय आपल्याला, टीम डेव्हलपमेंटसाठी पैसा पाहिजे, त्याच्यासाठी पैसा पाहिजे, त्याच्यासाठी पैसा. आपला मेटावेल हा प्रोजेक्ट असा आहे की याच्यात इन्स्टंट पैसे येणार. तुम्ही आज जॉईनिंग व्हा आणि एका तासात त्याच्यामध्ये एक व्यक्ती जरी आणला तरी आपल्याला इथं पैसे येतो. त्याच्यामुळे इथं कोणाला सपोर्टचं सिस्टीम नकोय. त्याला पण पैसा कमवायचा आहे, आपल्याला पण पैसा कमवायचा आहे. मग आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर जर काम करतोय तर त्याच्यासाठी कशाला सपोर्ट करायचं. नाही करत तर नका करून देऊ. जर त्याला त्याचं भविष्य सुधारायचं असेल तर त्याला या प्रोजेक्टमध्ये येत्या वेळेस स्वतःच्या पायावर उभा राहणारा कुबड्यावाला माणूस नको या बिझनेसमध्ये. असे 2-3 पॉईंट जर बघितले तुम्ही, आणि फॉलोअप घेतो आपण, हा व्यवस्थित पाहिजे आपला. कारण तो जर घाईत असेल तर आपण त्या घाईमध्येच विचारलं नाही पाहिजे सर कधी आयडी काढायचा. जर त्याला वेळ असेल तर त्यावेळेस आपण त्याला त्याच्या संग व्यवस्थित बोलणं गरजेचं आहे आणि नंतरच तो तुम्ही त्याला जॉईनिंग करू शकता. हे ओव्हरऑल जे बघितलं तुम्ही, तर हे 5-6 पॉईंट आहे. या 5-6 पॉईंटच्या वरती जास्त काही पॉईंट नाही याच्यामध्ये जॉईनिंग वगैरे. कारण याच्यामध्ये प्रोडक्ट नाही, प्रोडक्ट असल्यानंतर वेगवेगळे पॉईंट येतात. रिझल्ट आला, बरेचसे डेमो आले, तर इथं कोणत्याही प्रकारची ती सिस्टीम नसल्यामुळं आपण जे काम करायचं स्ट्रेट फॉरवर्ड, कोणत्याही प्रकारचं चुकीचं कमिटमेंट करायची नाही. मी तुला 2 माणसं देईन, नंतर तू काम कर, असं काम करायचं नाही आपलं. जर तुम्ही क्लिअर कट काही गोष्टी बोललात, कम्युनिटी पाहिजे, स्वतः काम करण्याची इच्छा पाहिजे त्याची. आणि दुसरी गोष्ट, आपण ज्या व्यक्तीला ह्या बिझनेसमध्ये आणतोय, बिझनेसमध्ये आणून सोडायचं नाही नुसतं. जसं पाळणा घरामध्ये छोटी मुलं आणून सोडतात ते, तसं नाही करायचं आपल्याला. आपल्याला इथं तुम्हाला त्याला ट्रेन करायचं, शिकवायचंय त्याला. आणि आल्यानंतर तो आपल्याबरोबर कसा सातत्यपूर्ण राहील, कंटिन्यू राहील, मोठ्या स्वरूपात आपण त्याला कसं इन्कम करून देऊ, पैसा कसा कमवेल, त्यावेळेस आपण सक्सेस होऊ शकतो. त्याला सक्सेस केल्याशिवाय तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. दे मोबाईल, काढला आयडी आणि जॉईनिंग झाला, याला अर्थ नाही. त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस आहे, त्याला या सिस्टीम मध्ये शिकवणं गरजेचं आहे, त्याला पैसे कमवून देणं गरजेचं आहे आणि नंतरच तो तुम्हाला मोठा पैसा कमवून देईल. त्यामुळे आपल्याला एक 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 व्यक्ती जरी आला तो जो लीडर आहे, तो लीडर बनवायचा आहे. समजा प्रत्येक जण बघत असेल माझ्याकडे नेटवर्क मार्केटिंग वालाच आला पाहिजे, ज्याच्याकडे टीम असेल तोच आला पाहिजे, तो कोणत्याही प्रकारचं काम करणार नाही तुमचं. तुम्हाला नवीन व्यक्ती घडवणं गरजेचं आहे.
नवीन व्यक्ती तुम्हाला मोठ्या स्वरूपात पैसा कमवून देणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने एखाद्या कोणत्या कंपनीत काम करतोय आणि तो आपण इकडे आणून तो इथं काम करीन असं होणार नाही. नवीन फ्रेशर तुम्ही बघू शकता, ते फार मोठ्या स्वरूपात काम करतात. जुन्याच याला तुम्ही शेंदूर फासून काहीच उपयोग होणार नाही, कारण त्याचा इगो वेगळा असतो, त्याचे विचार वेगळे असतात. त्यामुळं तिथं पण काम होणार नाही. हा मेटावेल असा प्रोजेक्ट आहे, यामध्ये तुमच्याकडे लोक नसले फ्युचरमध्ये तरी तुम्ही पैसे कमावणार आहे. फक्त तुम्हाला आज गरज आहे कम्युनिटीची. पुढे फ्युचरमध्ये जे मोठा पैसा स्वरूपात कमवणार तुम्ही, तो आज कमवणार आहे. म्हणजे आता एंट्री TNDS मधून करणं गरजेचं. मुख्य प्रवेशद्वार आहे तुमचं TNDS. याच्यात जर तुमच्याकडे 5-6 महिने जर तुम्हाला भेटले तर तुम्ही फ्युचरमध्ये करोडपती झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे प्रत्येकाने हे जे ऑब्जेक्शन हँडलिंग सांगितलेले, आपल्याला जमत नसेल तर कॉन्फरन्स कॉलवरती आपल्या अपलाईनला घ्या, किंवा जिथं तुम्ही प्लॅन देताय तिथं जर अडचण आली तर अपलाईन संग कॉन्टॅक्ट करा. ती व्यक्ती जर जास्त प्रश्न विचारत असेल आणि तुम्हाला काही अडचण येत असेल, तुम्हाला सांगण्याचा काही प्रॉब्लेम वाटत असेल किंवा चुकीचं सांगू नका, तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं तुमच्या अपलाईनला आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून ते दोघांसंग बोलणं करून द्यायचं. आणि शक्यतो प्लॅन हा पूर्ण सांगा. जास्त बोरिंग प्लॅन सांगू नका. 35 मिनिटाचा प्लॅन सांगा. परत सांगतो मी, ज्यादा प्लॅन झाला नंतर त्याला मोठा प्रश्न पडेल, मी काय सांगू. त्यामुळं तिथंच त्याचा प्रश्न मिटला पाहिजे. आपण कमी वेळात, थोडक्या वेळात त्याला प्लॅन पटवून देणं गरजेचं आहे. तर आजचं जे ऑब्जेक्शन हँडलिंग होती, आपण आता इथेच थांबू. बॅक टू होस्ट अनप सर. थँक्यू सर. थँक्यू. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्री श्याम इंगळे सर यांनी जे आज आपल्याला या प्लॅन प्रेझेंटेशन केल्यानंतर ज्या अडचणी येतात त्याच्याविषयी, जे प्रश्नांचे उत्तर कसे दिले पाहिजे त्याविषयी जे मार्गदर्शन केलं, तर त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, हा प्रोजेक्ट ज्या पद्धतीने आपण हँडल करू त्या पद्धतीने आपण या प्रोजेक्टवर काम करू शकतो. म्हणजे मानलं तर अवघड आहे, पण नाही मानलं तर एकदम सोपं आहे. तर त्या पद्धतीने आपण समजून घेतलं पाहिजे, काम केलं पाहिजे. तर पुन्हा एकदा सरांचं खूप खूप धन्यवाद करतो. त्यानंतर आपले ग्रेट मेंटर माननीय श्री भीमराव पाटील सर यांना या मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. थँक्यू. डॉक्टर मकरंद गोस्वामी सर, त्यांना अनम्यूटचं ऑप्शन द्या सर. त्यांचं आज मार्गदर्शन ऐकू, कारण मी रोजच देतोय. थोडंसं त्यांनाही आपण ऐकू. डॉक्टर सरांना द्या. डॉक्टर सरांना अनम्यूटचं ऑप्शन द्या सर. वेळ कमी आहे. आहेत का अवेलेबल? ओके, थँक्यू. तर आज जे सरांनी ऑब्जेक्शन हँडलिंग जे सांगितलं त्या पद्धतीने जर आपण प्रत्येकाने जर बिझनेस केला तर 100% आपण ह्या प्रोजेक्ट मधून लाखो नाही करोड रुपये आपण कमवू शकतो. कारण जे सरांनी एक 5 ते 6 मुद्दे सांगितलं आणि ह्या 5 ते 6 मुद्द्यावरती प्रत्येकाने जर काम केलं तर 100% प्रत्येक व्यक्ती सक्सेस करतो. आणि जी सरांनी जी महत्वाच्या काही गोष्टी सांगितल्या की तुम्ही त्यांना स्पष्ट बोलणं गरजेचं आहे. कारण आपण त्यांना आमिष दाखवून आणू नका, कारण त्यांना सांगा की हा 100% वर्किंग प्लॅन आहे आणि वर्किंग केलं तर आणि तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, तुमची स्वप्न पूर्ण होणार आहेत. कारण ह्या प्रोजेक्टमध्ये आपली आजपर्यंत जितके आपण MLM केलं त्याच्या काही कमी कालावधीमध्ये आपली 100% ह्या प्रोजेक्ट मधून स्वप्न पूर्ण होणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, जे आपण लिस्ट काढतो त्या लिस्ट मध्ये त्याच्यामध्ये आपण छाननी करणं गरजेचं आहे.
कोणत्या व्यक्तीला प्लॅन आपण दाखवलं पाहिजे हे आपल्याकडं हे पाहिजे की आपण हा आपल्याला गेलं तर प्लॅन सांगितल्यानंतर हो म्हणन अशाच व्यक्तींकडे तुम्ही पहिल्यांदा गेलं पाहिजे. आणि जी लोक हे जे आहेत ते तुमचं सक्सेस बघून काय लोक येणार आहेत. त्याच्यानंतर कोड कॉन्टॅक्ट मधून सुद्धा तुम्हाला चांगला जॉईनिंगचा रेशो येऊ शकतो. कारण आजपर्यंत असा इतिहास आहे की आपल्या जवळची लोक आपल्याला सपोर्ट करत नाहीत, परंतु आपल्याला नावं ठेवतात. परंतु जी कोड कॉन्टॅक्टची आहेत त्यांना तुमच्या बाबतीमध्ये कुठल्या गोष्टी माहीत नसतात आणि ते आपल्यावरती विश्वास ठेवून चांगल्या पद्धतीने बिझनेस करू शकतात. आता बघा, इंगळे सरांची माझी काही अशी ओळख नव्हती, फक्त एका शॉपीमध्ये गाठभेट झाली, म्हणजे ती काय झाला कोड कॉन्टॅक्ट. आणि त्या कोड कॉन्टॅक्ट मधून मी सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो. आणि आज सरांनी केवढं मोठा आज त्यांची टीम मोठी उभा केली. तर कोड कॉन्टॅक्ट मधून आपला हा बिझनेस चांगल्या पद्धतीने मोठा होऊ शकतो. आणि आपली सर्वांची स्वप्न ह्या मेटावेल प्रोजेक्ट मधून लवकरात लवकर पुरी होणार. कारण जे येणारे सरांनी मगाशी एक गोष्ट सांगितली की जी मेटाफोर्स होतं हे 5% आहे आणि मेटावेल जे आहे हे 95% आहे. ही 100% खरी गोष्ट आहे. कारण त्या मेटावेल मधून एवढा पैसा मिळणार आहे, त्याच्यासाठी आपण सातत्यपूर्व प्रामाणिकपणे ह्या झूम मीटिंगचा जेवढा फायदा घेता येईल तेवढा फायदा घेणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाने दररोज 2-2, 3-3, 4-4 लोक ह्या झूम मीटिंगला बसवत जा आणि तुम्ही लवकरात लवकर तुमची स्वप्न पूर्ण करणार. आणि तुम्हाला सर्वांना करोडपती होण्यासाठी माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. ओके, थांबतो, आपला टायमिंग संपत आला. बॅक टू सर. आनफ सर. आनफ सर, मला वाटतं रेंज नाही त्यांना. थँक्यू तर सर. आपलं टायमिंग ओके. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम मिगळे सर यांनी जे आज ऑब्जेक्शन हँडल केलं त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. आपले ग्रेट मेंटर माननीय भीमराव पाटील सर यांनी पण जे मार्गदर्शन